नमस्कार। आज के वीडियो में सभी छात्रों का स्वागत है। कक्षा 7वीं, विषय हिंदी, पाठ 6वां, परिश्रम ही पूजा। स्वाध्याय लेखन, व्याकरण तथा भाषा की ओर। पुस्तक में पन्ना क्रमांक 14 के ऊपर किसने किसे कहा, व्याकरण तथा भाषा की ओर के बारे में हम जानने वाले हैं। तो इसके बाद यह स्क्रीन आपको दिखाई देगा। यहाँ पे हमें लिखना है कि किसने किससे क्यों कहा है, लिखो। पुस्तक में है पन्ना क्रमांक 14 के ऊपर किसने किसे कहा ये लिखा है, तो आप वहाँ भी देख सकते हैं। उत्तर यहाँ देखिए, सवाल वहाँ देखिए। पहला है, सर टाइप होने में एक नाम छूट गया था। उत्तर है, किसने कहा? विद्यालय के बाबू ने कहा। किससे कहा? विद्यालय के प्रधान आचार्य से कहा। क्यों कहा? क्योंकि टाइप होने में एक नाम छूट गया था। समझ में आ गई? देखिए दूसरा, गुरुदेव ऐसा नहीं हो सकता। ये किसने कहा? किससे कहा? कहाँ? क्यों कहा? किसने कहा? देखो, अनुत्तीर्ण विद्यार्थी ने कहा। किसे कहा? विद्यालय के प्रधान आचार्य से कहा। क्यों कहा? क्योंकि उसमें उत्तीर्ण होने का आत्मविश्वास था। तीसरा देखिए, घर का खर्च चलाने की चिंता आप मुझ पर छोड़ दीजिए। किसने कहा? व्याकरण के आचार्य कैयट की पत्नी ने कहा। किससे कहा? आचार्य की पत्नी ने आचार्य जी से कहा। क्यों कहा? ताकि पति महोदय व्याकरण रचना के लिए अधिक समय निकाल सके। देखिए तीसरा, देखिए जरा बड़ा है। ताकि पति महोदय व्याकरण रचना के लिए अधिक समय निकाल सके। चौथा देखिए, वाह तुमने तो बता दिया कि परिश्रम ही पूजा है। किसने कहा? व्याकरणाचार्य कैयट ने कहा। किसे कहा? आचार्य कैयट ने अपनी पत्नी से कहा। क्यों कहा? क्योंकि उनकी पत्नी ने भी परिश्रम करने का संकल्प किया। देखिए पहला, दूसरा, तीसरा, चौथा। देखिए तो उसके बाद यह स्क्रीन आपको दिखाई देगा। भाषा और यानी व्याकरण और भाषा ज्ञान। निम्नलिखित शब्दों के समानार्थ शब्द कविता से ढूंढकर लिखिए। तो आगे वाला पाठ में है, तो पिछले वाला पाठ में भी होगा। आराध्य देव, शत्रु, व्यर्थ, गिरावट, दंड, मेहनत, सबसे अधिक, अनोखी, दिखलाने वाला। तो आराध्य देव का समानार्थ शब्द है इष्ट देव। शत्रु का समानार्थ शब्द है रिपु। व्यर्थ का समानार्थ शब्द है निष्फल। गिरावट यानी पतन। दंड यानी सजा। मेहनत यानी परिश्रम। सबसे अधिक यानी सर्वाधिक। अनोखी यानी अद्भुत। दिखलाने वाला प्रदर्शक। निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थ शब्द लिखो। प्रश्न क्रमांक आगे पीछे हो सकता है, लेकिन आप सीरियल लिखना है। परमात्मा, सफलता, पतन, शत्रु, निष्फल, उत्तीर्ण, परिश्रमी। उत्तर देखिए, परमात्मा, आत्मा, सफलता, असफलता, पतन, उत्थान, शत्रु, मित्र, निष्फल, सफल, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण। ये हो गई विरुद्धार्थ शब्द। उसके बाद पुस्तक में पन्ना क्रमांक 14 के ऊपर
ये थोड़ा सा जानने की प्रयास कीजिए, कोशिश कीजिए। देखिए क्या लिखा है, तो किसने किसे कहा है, देखो ऊपर ये देखिए। हाँ, पन्ना क्रमांक 14 निकालना है। भाषा की ओर पढ़ो, समझो। यहाँ पे कोष्टक दिए है, छोटा कोष्टक, बड़ा वर्गाकार कोष्टक, म्याझला सर्पाकार कोष्टक, हंसपद, हंसपद। तो यहाँ पे पहले देखिए, क्रमसूचक अक्षर अंक संवादात्मक लेखों में हाव भाव सूचित करने के लिए इसका प्रयोग करते हैं। किसका? यह कोष्टक का, यह कोष्टक का। तो बड़ा वर्गाकार कोष्टक का उपयोग कहाँ करते हैं? लेखन में त्रुटि या पूर्ति बताने की दूसरे कोष्टक को घेरने के लिए ये बड़ा कोष्टक का प्रयोग करते हैं। बराबर है? तो चलिए देखिए, तो कोष्टक में क्या लिखा है देखिए। छोटा कोष्टक, ये देखिए छोटा कोष्टक आपने पुस्तक में देखे होंगे। पहला है सागर डैश आश्चर्य से, देखो यहाँ कंस किया है, ये छोटा कोष्टक है। आप सब मेरा इंतजार कर रहे हैं, निम्न प्रश्नों के हल करो। अ का कोष्टक किया है 95 गुणिला 26, ब का कोष्टक किया है 600 भाग 15। तो बड़ा कोष्टक वर्गाकार कोष्टक कब बनाते हैं देखिए, रविंद्रनाथ ठाकुर का अनुवादित, तो बड़ा कोष्टक है अनुदित। तो कब लिखते हैं बड़ा कोष्टक? त्रुटि निकालने में, ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ತಪ್ಪಾಗಿದ್ದರೆ ಅಂಥ ತಪ್ಪನ್ನು ಶೋಧಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ಕಂಸಗಳ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡ ಕಂಸ, ಸಣ್ಣ ಕಂಸ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾಗವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ವ್ಯಾಕರಣ ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಜ್ಞಾನದ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬಡಾ ಕೋಷ್ಟಕ ಅಂದರೆ ದಪ್ಪವಾದಂಥ ಕೋಷ್ಟಕ, ಉದ್ದವಾದಂಥದ್ದು. ಚಂದ್ರಾಕಾರ ಕೋಷ್ಟಕ ಬೇರೆ, ಕಂಸ ಬೇರೆ. ಆದರೆ ಇದು ದೊಡ್ಡ ಕೋಷ್ಟಕ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಶಬ್ದ ತಪ್ಪಾಗಿದ್ದರೆ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ತೋರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಕೋಷ್ಟಕಗಳ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. दूसरा उसमें देखिए, पीले फुगे में, बलून में देखो आपका पत्र, दೊಡ್ಡ कंस ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ, बड़ा कंस किया है, कोष्टक किया है। नमूना ड के अनुसार होना चाहिए। ये हो गई छोटा कोष्टक, बड़ा वर्गाकार कोष्टक। उसके बाद यह स्क्रीन देखिए आप, यहाँ पे और एक दो कोष्टक है। म्याझला यानी सर्पाकार कोष्टक, सर्प जैसा है वैसा, हाविनंत कोष्टक। उसके बाद हंसपद कोष्टक, हंसपद कोष्टक देखिए बहुत ऐसे बाण जैसा होता है, ऐसा होता है कोष्टक को, ऐसा। चलो, म्याझोला सर्पाकार कोष्टक हम देखेंगे। एक साधारण पद से संबंधित रखने वाले अलग अलग पंक्तियों के शब्दों को मिलाने के लिए इसका प्रयोग करते हैं। अलग अलग पंक्तियों को मिलाने के लिए ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಾಲಗಳನ್ನು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಜೋಡಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಈ ಸರ್ಪ ಕಂಸದ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈಗ ಹಂಸಪದ ಈ ಒಂದು ಚಿಹ್ನೆ, ಈ ಒಂದು ಕೋಷ್ಟಕ ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, लेखन में जब कोई शब्द छूट जाता है पंक्ति के ऊपर लिखकर यह चिन्ह, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಶಬ್ದ ಬರೆಯುವುದು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಒಂದು ವೇಳೆ ಮರೆತು ನಾವು ಬಿಟ್ಟಿದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೋಷ್ಟಕ, ಆಗಲೇ ತೋರಿಸಿದ ಹಾಗೆ ಇಂಥ ಒಂದು ಕೋಷ್ಟಕವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಮೇಲೆ ಬರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇದು ಬಹಳಷ್ಟು ಮಹತ್ವದಾದಂಥ ಭಾಗ. तो मेझला यानी सर्पाकार कोष्टक देखिए, ये देखिए सर्पाकार कोष्टक। ಗೋಧಾನ್, ನಿರ್ಮಲ, ಗಬನ್ ಇವು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ಆಗೋಣ. ಒಂದು ಪಂಕ್ತಿ ಅಥವಾ ಒಂದು ಸಾಲುಗಳು ಜೋಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಈ ಮೂರು ಕೂಡಿಸಿ ಇದಕ್ಕೆ ಸರ್ಪದ ಕಂಸ ಮಾಡಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಕಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಉಪನ್ಯಾಸ, ಇವು ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ಉಪನ್ಯಾಸಗಳಿವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. दूसरा देखिए ತುಳಸಿದಾಸ್, ಕಾಳಿದಾಸ್ ಇವೆರಡು ಇದಕ್ಕೆ ಸರ್ಪ ಕಂಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಕವಿ ಮಾನೇ ಜಾತೆ ಹೈ, ಮಹಾಕವಿ ಮಾನೇ ಜಾತೆ ಹೈ. ಇವರನ್ನು ತುಳಸಿದಾಸ ಮತ್ತು ಕಾಳಿದಾಸರನ್ನು ಮಹಾನ್ ಕವಿ ಎಂದು ಮನ್ನಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾಗವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ.
ಸುಂದರ್ ಅಸ್ಮಿ ದೇಖೋ ಅಸ್ಮಿನೇ ಇಲ್ಲೊಂದು ಸುಂದರ್ ಒಂದು ಶಬ್ದ ಬಿಟ್ಟದ, ಸುಂದರ್ ಭೇಟ್ ಕಾರ್ಡ್ ಬನಾಯ. ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಒಳಗೆ ಬಿಟ್ಟದ ಪಿತಾಜಿ ಕಲ್ ಆಯಂಗೆ ಬರೆದದು, ಮುಂಬೈ ಆಯಂಗೆ ಈ ಶಬ್ದ ಬಿಟ್ಟಿರೋರು ಅಲ್ಲಿ ಬರೆಯೋದದ. ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಭಾಗ ನೋಡ್ರಿ, ಈ ಒಂದು ಉಚಿತ ಚಿಹ್ನೆಗಳ ಸ್ವಲ್ಪ ವಿರಾಮ, ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ, ಅಲ್ಪ ವಿರಾಮ ಈ ಭಾಗವನ್ನು ನಮಗೆ ನೋಡೋರಿದೆ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಛೋಟಾ ಕೋಷ್ಟಕ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು. ಇದು ಮೆಝೋಲಾ ಕೋಷ್ಟಕ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ನಂತರ ಆ ಕೊನೆಯದಾಗಿ ಅದು ಏನು ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಉಚಿತ ವಿರಾಮ ಲಗಾವ್ ಈ ಶಬ್ದ ಇತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಅದು ನಮಗೆ ನೋಡೋದಿದೆ. ಕಾಮಯನಿ, ಕಾಮಾಯನಿ ಛೋಟಾ ಕೋಷ್ಟಕ ಮಾಡಿದ್ದು ನೋಡ್ರಿ, ಛೋಟಾ ಕೋಷ್ಟಕ महाकाव्य डैश कवि जयशंकर प्रसाद. दूसरा विशाखा लंदन से दिल्ली आती है हवा जैसी. ಇದಕ್ಕೆ ಛೋಟಾ ಕೌಂಸ್ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಆಗಾಗಲೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಇತ್ತಂದ್ರೆ ಆ ಭಾಗಕ್ಕೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆನೆ ವಾಲೆ ಆನೆ ಕಿ ಸೂಚನಾ ನಹಿ ದೇತಿ. ತೀಸರಾ ಬಾಲ ಭಾರತಿ ಸುಲಭ ಭಾರತಿ. ಇವು ಒಂದು ಸಾಲಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಲುವಾಗಿ ಸರ್ಪ ಕಂಸವನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಿದೆ. ಇವೇನು ಬಾಲಭಾರತಿ ಮತ್ತು ಸುಲಭ ಭಾರತಿ ಹಿಂದಿಗೆ ಪುಸ್ತಕ, ಇವೆರಡು ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳಿವೆ ಅಂತೇಳಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾಲ್ಕನೇ ಕಿಸಿ ದಿನ್ ಹಮ್ ಬಿ ಆಪ್ಕೆ ಘರ್ ಆಯಂಗೆ. ಇಲ್ಲಿ ಹಂಸ ಪದ ಚಿಹ್ನವನ್ನು ಮಾಡಿ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟಂಥ ಶಬ್ದಗಳು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ಕೂಡ ಬರಿತಿರ್ತೀವಿ ವಹಿ ಒಳಗೆ ಬರೆಯುವಾಗ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಏನು ಬಿಟ್ಟಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಘರ್, ವಾಕ್ಯ ಅಪೂರ್ಣ ಆಗ್ತಿತ್ತು. ಕಿಸಿ ದಿನ್ हम भी आपके आएंगे, आएंगे कहाँ आएंगे, घर आएंगे, ये वाक्य पूर्ण है. हाँ, तो आपने अब तक ये वीडियो देखा है, जाना है. धीरे धीरे व्यवस्थित पुस्तक का इस्तेमाल करके लिखिए. आज इस वीडियो को विराम देते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कन्नड़ांबे. बहुत बहुत धन्यवाद.